कशा आहात सगळे? तर आज मी खूप दिवसांनी व्हिडिओ बनवणार आहे. जो आपला चॅलेंज अर्धवट राहिलेलो तो आता कंप्लीट करायची वेळ आली आहे. आणि आज आहे माझ्या चॅलेंजचा 10वा दिवस. आणि हो, तुम्ही जे मला खूप सारं प्रेम दिले आधीच्या व्हिडिओवर आणि इन्स्टावर, त्याबद्दल धन्यवाद. आणि इथे मी अशी हळदी कुंकुमची सुरुवात केली. हळदी कुंकुम वगैरे झाल्यानंतर इथे मामाने अभ्यासही घेतला आहे मल्हारचा, तुम्हाला दाखवते. तर असंच अभ्यास आणि गणपतीची पूजा करता करता आज होता भिशीचा दिवस. आणि चला बघूया आज कोणाला लागते चिठ्ठी. तर लास्ट टाईम मी दाखवलं होतं तुम्हाला भिशीचा दिवस, तर बहुतेक 1 महिना झाला. तर आज परत एकदा आहे. आणि या छोट्या मुलीने आज भिशी काढलेली आहे. आणि आम्ही 3 जणी होतो आज, बाकीच्या मेंबर्स नव्हते गणपतीमुळे, त्यांना जमलं नाही. त्याच्यामुळे आमच्या तिघींपैकी एकाचंही नाव आलेलं नाही आहे. त्यानंतर मग म्हटलं चला जाऊया आज आमच्या खाली जे गणपती होते कॉलनीचे, तर त्या गणपतीला आम्ही गेलेलो आहे. आणि गणपतीला आल्यानंतर अल्फाही माझ्यासोबत इथं आलेला आहे. तो माझ्या मागे मागेच येत असतो नेहमी, तर तो पण आलेला आहे. त्यानंतर आपण इथे चॅलेंजची सुरुवात केलेली आहे. हे कापड आहे, मला बो बनवायचा होता, हे माझ्या डोक्यात तर ठरलेलं होतं. पण म्हटलं चला अजून हे भरपूर कापड आहे, त्याच्यामुळे काय बनवायचं. तर इथे मी असं टिपा वगैरे मारून घेतली, एक पट्टी काढून घेतली. त्यानंतर हे जे रबर बँड आहे ते घातलं मी. रबर बँडच होतं माझ्याकडे, इलास्टिक वगैरे नव्हती. पण ते काय बसतच नव्हतं, कारण की जी मी पट्टी कापलेली होती ती खूप मोठी झालेली होती. त्यानंतर अशी दुमडून घेतलेली मी, काहीच नाही, दुमडून वगैरे घेतली. आणि मग नंतर मी ते जे रबर बँड होतं ते कापूनच काढलं, कारण की म्हटलं डायरेक्ट त्याला स्टिप मारू, कारण की जे पूर्ण गोल होतं ते काही जमतच नव्हतं. मग असंच करता करता मग पूर्ण ही पट्टी झाली. पण ही पट्टी पण आहे ना खूपच जास्त मोठी होत होती, त्याच्यामुळे मग मी ही पट्टी नंतर कापून टाकली. आणि इथे बघू शकता, प्रॉब्लेम तर नेहमी येणारच आहे ना, छोटी वस्तू बनवा नाही तर मोठी वस्तू बनवा. बॉबिनचा दोरा संपलेला आहे आणि दोरा संपला, त्याच्यामुळे परत एकदा मी भरून घेतला आहे. कितीशी एवढीशी टिप मारली आणि लगेच संपला. रोज मला वाटलं की थोडंसंच बनवायचं आपल्याला, मग तेवढं दोरा पडून जाईल. पण नाही, प्रॉब्लेम तर येणारच, बिना प्रॉब्लेमचं काम कसं होणार. त्याच्यामुळे तिथे मला खूप टाईम लागला, म्हणजे एवढंसं बनवायचं होतं पण तरी पण खूप टाईम लागला. आता इथे बनवून घेतलं मी. आणि ही जी पट्टी ती कापली आणि त्यानंतर हे असं रबर वगैरे घातलं याच्यात उलटून. आणि ती जी जागा उरलेली होती त्यालाही टिप मारून घेतलं आहे. अशा पद्धतीने माझं बो तयार झालेलं आहे. पण बो तयार झाला त्याच्यानंतर मला समाधान काही वाटलंच नाही की अजून काहीतरी बनवू, कारण की ही पट्टी उरलेली होती, मी तुम्हाला म्हटले की पट्टी मोठी झाली होती, ती कापून काढली. मग त्यात मी बसली बनवायला. म्हटलं चला काहीतरी फूल वगैरे बनवूया डोक्याला लावायचं. असं छान छान बनवत होती मी. पण ते बनवायचं कसं हे एकदम भारी झालं बरं का. पण ना नेमकं ते त्याला टिप नाही मारली आणि ते राहूनच गेलं. मग त्याच्यानंतर असे खूप सारे, म्हणजे मी अक्षरशः 1 तास त्या फुलामध्येच घालवला असेल. खूप सारे प्रयत्न केले की फूल कसं येईल. लहानपणी ते रिबिन असायची बघा, किंवा जे फ्रेंडशिप बँड असायचं त्याचं आम्ही नेहमी बनवायचं. पण आज काय मला जमतच नव्हतं आणि मी विसरूनच गेली होती. म्हणजे मला आत्ता आठवते, मी जेव्हा बोलते तेव्हा मला आत्ता आठवते की मी ते जे फ्रेंडशिप बँड आहे त्याचं फूल कसं बनवायचे. पण काल माझ्या लक्षातच येत नव्हतं. म्हणजे मी इतक्या वेळेस ते सोडलं, इतक्या वेळेस जोडलं की कसं फूल तयार करायचं. पण ते काय मला जमतच नव्हतं. कोणी जर बनवलं असेल तर मला नक्की व्हिडिओ शेअर करा, मी तो नक्की बघेन, कारण की मला जमतच नव्हतं. शेवटी म्हटलं चला आता प्लेट पाडून घेऊया. जसं मी लास्ट टाईम माझ्या डोक्यात आलं होतं की प्लेट पाडून घेतल्यानंतर छान फूल तयार होईल, म्हणून मी असं कड्याला साईडला टिप मारून अशा प्लेट्स तयार करून घेतल्या. आणि प्लेट्स तयार करून झाल्यानंतर मग जरा आलं ते, म्हणजे व्यवस्थित दिसायला लागलं. त्याच्यात पण मी खूप काय ट्राय केलं आणि त्यानंतर मग ते छान दिसायला लागलं. मग म्हटलं चला, पण आता मला सुचतं आहे भरपूर गोष्टी. आता नेक्स्ट टाईम मी जेव्हा बनवेल ना हे फूल, तर एकदम प्रॉपर बनवेल. आणि आत्ता पण मी तसं छान बनवलं आहे, बघू शकता, मी तुम्हाला दाखवते. आणि ही लास्टला आहे ना असं गोल करून मी त्याला टिप मारून घेतलेली. त्याला मला क्लिप लावायची आहे, क्लिप लावेल बघा. अशा पद्धतीने मी गोल करून घेतलं आणि खाली टिप मारून घेतलेली आहे. आणि बघू शकता तुम्ही,
हे असं फूल तयार झालेलं आहे माझं. आणि त्यानंतर ना म्हटलं चला हे फूल झालं, अजून काहीतरी बनवू. एक म्हणजे कापड दिसलं मला, छोटं कापडाचा तुकडा दिसला. मग म्हटलं चला मला स्वरूपाची आठवण आली यामध्ये. आणि स्वरूपाला पण एक क्लिप पाहिजे होती, ती मला बोलली होती. आता तिच्याकडे कधी जायला भेटतं काही सांगू शकत नाही, पण म्हटलं चला बनवून तर ठेवूया. हे कापड उरलेलं होतं आणि छान होतं हे, थोडंसं असं जाळीदार नेटसारखं कापड होतं. मग म्हटलं चला याचं बो बनवूया. आता तिच्या ड्रेसवर मॅचिंग होईल नाही होईल माहिती नाही, माझ्याकडे जे उरलेलं कापड होतं त्याचं मी बनवायचं ठरवलेलं आहे. आणि इथं व्हॉइसवर टाकताना तर बॅकग्राऊंड म्युझिक यायलाच पाहिजे, कारण की आज आहे अनंत चतुर्थी. आज आपले गणपती बाप्पा आपल्याला सगळ्यांना सोडून जाणार आहे. त्याच्यामुळे आज भरपूर सारं बँड वगैरे आवाज वगैरे येत आहे बाहेर. तर गणपतीची तयारी चालू आहे माझी. आणि सकाळी व्हिडिओ टाकायचा म्हणून पटापट उठली आणि व्हॉइस ओव्हर चालू केलेला आहे. आणि इथे बघू शकता मी इथे पटापट अशी साईडला दोघी साईडला असं चौकोनी कापडच होतं माझ्याकडे, तेवढंच होतं. आणि त्याला मी कापून घेतलं आणि व्यवस्थित अशा टिपा वगैरे मारून घेतलेल्या आहे. आणि याचं मला बो बनवलं. बॅकग्राऊंड म्युझिक तुम्हाला खूप जास्त ऐकू येत असेल, कारण की आज गणपती उठणार आहे. आणि ठीक आहे, चला तुम्हाला गणपतीचा व्हिडिओ पण दाखवायचा आहे मला, तो मी उद्याच्या व्हिडिओमध्ये टाकणारच आहे. आज मी हे जे काल बनवलेलं आहे त्याचा व्हिडिओ टाकते. तर डेली मी असंच करते, आदल्या दिवशी व्हिडिओ बनवते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो पोस्ट करते, कारण की ज्या दिवशी बनवणार त्याच दिवशी पोस्ट करायला जमत नाही. आणि गणपती असल्यामुळे तुम्हाला तर माहिती खूप कामं असतात. तरी पण मला अजून मोदक बनवायला सुरुवात करायची आहे. तर हे अशा पद्धतीने मी टिपा वगैरे मारून घेतलं, तुम्ही बघू शकता. हे जरा मी स्लो मोशन केलंच नाही, फास्ट म्हणजे फास्ट नाही केलं, स्लो मोशनच ठेवलेलं आहे. तर अशा पद्धतीने मी इथे टिपा मारून घेतलेल्या आहे. तर मला ना मी ना एक टॉप बघितला, तर 2 मीटरमध्येच तो एक जीन्सवरचा टॉप आहे, तो मी पुढच्या व्हिडिओमध्ये तोच मी बनवणार आहे, माझं ठरलेलं आहे. आणि साडीपासून अजून मी काय काय बनवू शकते मला सांगा, कारण की साड्या पडलेल्या आहेत आणि त्याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे. आता मी ते पायपुसणं बनवायला घेतले, पण ते किती बनवणार ना. त्याच्यामुळे मग अजून साड्या उरलेल्या आहेत, तर साडीपासूनच म्हटलं चला काहीतरी उगीच बाहेरून कपडा आणून खर्च करण्यापेक्षा साडीपासूनच बनवू म्हटलं. तर मग साडीपासून पण मला बनवायच्या, तर तुम्ही मला प्लीज सजेस्ट करा, कमेंट करा जास्तीत जास्त, जेणेकरून मलाही सुचेल. वेळेवर ना मला काही सुचतच नाही, म्हणजे आज काहीतरी बनवूया असं घेऊन बसली की मला काही सुचतच नाही की काय बनवायचं. आणि नंतर असं वाटतं की बापरे एवढं अवघड आहे, कसं होणार माझ्याकडनं, असं तसं खूप टेन्शन पण येतं. म्हणजे चॅलेंजेस घेणं पण काही सोपं नसतं. उगीच काही यूट्यूबर कोणी बनत नाही आणि इन्स्टाला पण कोणी फेमस होत नाही. आणि मी झाली ती म्हणजे बाप्पाच्या कृपेने, गौरी माताच्या कृपेने. माझे जे म्हणजे इन्स्टाला आहे, तुम्ही बघू शकता. इन्स्टाला जर बघितलं तर एकच व्हिडिओ माझा खूप जास्त व्हायरल गेलेला आहे, म्हणजे एक नाही 2-3 गेले त्याच्यानंतर. आणि जो गौरीचा व्हिडिओ होता तो टाकला होता, यूट्यूबला पण भरपूर व्हायरल गेलेला आहे. तर तुम्ही पण बघू शकता, म्हणजे जे आहे तेच टाकलेलं आहे मी. काही असं भरपूर सारे कमेंट्स वगैरे आले की खोटं आहे, अंधश्रद्धा आहे वगैरे वगैरे. तर असं काही नाही आहे, जे आहे जे व्हिडिओमध्ये शूट झालं तेच मी टाकलेलं आहे. कारण की व्हिडिओ शूट होत होता आणि ते अचानक त्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या मी जस्ट पोस्ट केलेल्या आहे. तर त्याच्यात अंधश्रद्धा किंवा आम्ही कोणी नाटक किंवा असं काही, आणि फॅमिली मेंबर कोण करणार आहे. एक तर माझे व्हिडिओ तुम्ही बघू शकता, ओल्ड व्हिडिओ मी एकटीच व्हिडिओ बनवते. तर असं काही नाही की मी सगळ्यांना ॲक्टिंग करायला लावली आणि सगळ्यांनी ॲक्टिंग केलेली, असं काहीच नाही आहे. तर जे आहे ते मी टाकलेले तुम्ही बघू शकता व्हिडिओ वगैरे. त्यावर खूप छान छान कमेंट पण आला आहे, खूप जणांना अनुभव पण आलेले आहेत तसे, आणि येतातच. आणि हे काही मी व्हिडिओमध्ये टाकलं ते काय पहिल्यांदा नाही आहे, ते दरवर्षीच होतं. ते उगीचच ह्यावेळेस मी तिथं उपस्थित होती त्याच्यामुळे मी व्हिडिओ काढला आणि तो व्हिडिओ मी पोस्ट केला. नाही तर दरवर्षीच उमटतात. दीदीन ते एवढं त्या गौरांसाठी करतात, त्यांना काय फोटो व्हिडिओ काढायला पण टाईम नसतो, कोणी करतही नाही. ते उगीचच मी तिथं उपस्थित असल्यामुळे मी काढले. तर इथं हा माझा बो पण तयार झालेला आहे, बघू शकता. खूप छान आहे, भारी झाला, मोठा आहे एकदम छान, असं आपण मीही लावू शकतो. तर मी तुम्हाला दाखवते. तर बघा हा बो आहे. तर पिन काय मला मॅच भेटलेली नाही,
ही आहे ते बेबीची पिन, सकाळी मी तुम्हाला दाखवलं आणि तीच मी अटॅच करून घेतली. कापडी होती म्हणून मी ती शिवून घेतलेली इथे. तर बघू शकता खूप छान दिसतोय, मला पण आवडला हा. आजच्या ड्रेसवर मॅचिंग असतं तर मी नक्कीच घातला असता, पण मॅचिंग नाही आहे. आणि हे रबरा बँड आहे ते मी बनवलेलं आहे. तर हे आपण आईलाच देऊया, आई वापरते. आणि हे फूल आहे, तर हे फुलाचं मी बघेल अजून काहीतरी करायचं, त्याला पिन वगैरे काहीतरी लावेल. तर असं व्हिडिओ बनवेल ते नाही का, तेरी जुल्फो मे काहीतरी गाणं आहे ना, ते ट्रेंडिंगला चाललेलं आहे, तर त्याचा आपण व्हिडिओ बनवू याच्यात. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. ओके, बाय बाय, मिळते कल.